नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी हा कपडा क्विल्टिंग करून घेतलेला आहे। त्यामध्ये राईस बॅग, मेन फॅब्रिक आणि अस्तर असं वापरून मी आडव्या उभ्या अशा मी लायनिंग शिलाई स्टिचिंग करून घेतलेला आहे। तर इथे 27 बाय 15 इंचाचा हा एकच पीस घेतलेला आहे। तो सिंगल पीसमध्येच आपल्याला वस्तू बनवायची आहे। तर इथे मी एक झिप घेणार आहे। ती झिप घेतलेली आहे 15 इंचाची। इथे झिप लावून मी दाबटीप घेतलेली आहे। तसंच दुसरी बाजू जोडायची आहे झिपची। त्यानंतर हे रनर काढून आपण दाबटीप घ्यायची आहे या ठिकाणी। तर याला आता रनर लावून घ्यायचं आहे। रनर लावून असं पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे आणि परत लावायचं आहे। त्यानंतर झिपची बाजू थोडीशी वरती सरकवून घ्यायची आहे 4 इंचावर। तर करेक्ट माप आहे 4 इंचाचा। तर या ठिकाणी आपल्याला 3 बाय 3 इंचाचे असे बॉक्स ड्रॉ करायचे आणि त्यानंतर कटिंग करायचं आहे। हा कपडा उलटवून घ्यायचा आहे। आता दोन्ही साइड शिवून घ्यायच्या आहेत। याला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। पाइपिंगसाठी मी ते 10.5 बाय 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। आपल्याला दुसरी साइड ही अशाच पद्धतीने शिवून घ्यायची आहे। अगदी सिंपल, शिवायला फार इझी असं हा बॉक्स तयार होणार आहे। आणि खूप उपयोगी अशी वस्तू आहे ही। इथे दोन्ही साइडचे पाइपिंग झालेले आहेत। आपण या ठिकाणी हे जे कॉर्नर आहेत, चारही कॉर्नर आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून शिवून घ्यायचे आहेत। पिन निवड्यासाठी लावायची, कपडा आतला मागे पुढे सरकायला नको। शिलाई राहिली की ते मग परत डबल काम होतं, म्हणून पिन लावणं खूप गरजेचं आहे। आपल्या इथे चारही बाजू शिवून पूर्ण होत आलेले आहेत। या ठिकाणी हा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे कपडा। झिप ओपन करायची आहे। इथे वरती आपल्याला हँडल लावायचा आहे। हँडल घेतलेला आहे मी 10.5 बाय 1 इंचाचा। साइडनं पण आपण शिलाई करू शकतो आवश्यकता वाटल्यास। इथे सेंटर काढून मी सेंटरपासून
पुढे 3 इंचावर मार्किंग करत आहे. आणि त्या हँडलचं पण सेंटर काढून मध्ये लावलेलं आहे मी. हँडलची दुसरी बाजू जोडायची आहे. हा इथं आपला ऑर्गनायझर तयार झालेला आहे. तर यामध्ये आपण थोडे कपडे घालून पाहू शकतो. हे सगळे माझे 2 मीटरचे कट पीसेस आहेत. काही ब्लाऊज पीस आहेत. ते सगळे एका ठिकाणी ऑर्गनाइज होतात. सगळे एकाच ठिकाणी. आणि सापडायला पण सोपं होतं. यामध्ये आपण लहान मुलांचे स्पेशली कपडे पण ठेवू शकतो. छोटे छोटे कपडे सापडायला प्रॉब्लेम होतो, त्यासाठी एका ठिकाणी ठेवले की मिळायलाही सोपं होतं. अशा ऑर्गनायझर आपण यूज करू शकतो. खूप सिंपल आहे. घरच्या घरी कोणीही बनवू शकतो असा ऑर्गनायझर. मी काही पुढे असेच लहान मोठे ऑर्गनायझर बनवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. काही वस्तूंचे कवर पण बनवायचे आहेत मला. तर अशा पद्धतीने हँडलवाला आपला हा ऑर्गनायझर कसा वाटतो आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या ऑर्गनायझरमध्ये कपडे किती होते ते पाहू शकता तुम्ही. इथे मशीनवर ठेवलेले कपडे दिसतात, तेवढे सगळे कपडे त्या ऑर्गनायझरमध्ये बसलेले होते.